जो खेळ करतोय ना तोच मात्र जिंकणार आहे. 16 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. खरं तर क्रिकेटचा खेळ आहे ना तो मित्रांनो, क्रिकेटचा खेळ परिश्रमाचा, कष्टाचा, मेहनतीचा आणि जिद्दीचा आहे. ज्यामुळे या खेळाची अवहेलना कधी करू नका, कमी कोणाला समजू नका. आपण काय आहात ते ओळखा आणि स्वतःसाठी नव्हे तर आपल्याला संधी दिलेल्या संघासाठी खेळत राहा. हेच क्रिकेट सांगत असतं. आज अनेक खेळाडूंचा दिवस चांगला आहे, अनेक खेळाडूंचा दिवस खराब आहे, परंतु प्रयत्न सोडायचे कधीही थांबू नका. आणखीन एक बॉल डिक्लेअर झोन मध्ये वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हाई बॉल खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. 20 धावा धावफलकावरती आहेत. लोअर फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. व्ही शेप मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 22 धावा. 23 धावांचं लक्ष्य असेल. सेमीफायनल क्रमांक 2 ची मॅच खेळवली जाईल. कासानी विपक्ष कातवडी बुद्रुक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि टॉस आम्ही करतोय. युवा कार्यकर्ते राजेश शेडगे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. त्याचबरोबर विशाल दादा शेडगे यांनाही आम्ही विनंती करतो की आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करत आहोत. सेमीफायनल क्रमांक 2. कॉइन स्पिन केला जाईल. कॉल कोण देणार, कातवडी बुद्रुक की कासानी? कातवडी बुद्रुक टीमचे कॅप्टन राम देवरे कॉल करतील. कॉइन स्पिन. राजेश शेडगे युवा कार्यकर्ते पारांबे. कॉइन स्पिन. कासानी टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले कातवडी बुद्रुक या टीमला. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार या 2 टीमच्या माध्यमातून रंगणार आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र 23 धावांची आवश्यकता आहे.
शिवतेज पारंबे टीमने 22 धावांचं बॅटिंग करत असताना 22 धावा बनवल्या आणि 23 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. खरं तर एका बाजूला बचाव करायचा आहे या धावांचा, तर दुसऱ्या बाजूला या धावा कंप्लीट करायचा आहे आणि याच्यामधलंच एक मोठं युद्ध म्हणजे क्रिकेट. 18 बॉल 23 धावांची आवश्यकता. प्रशांत वाघ आणि गणेश देवरे प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे 23 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि या जोडीला थांबवण्यासाठी सिद्धार्थ शेडगे गोलंदाजीच्या रणमेवरती. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. पहिलाच बॉल हलक्यात आणि या बॉलला फक्त सन्मान दिलाय. बॉल निघून चाललाय. गवतामध्ये बॉल अडकलेला आहे. किती धावा मिळणार या बॉलच्या पाठीमागे ते देखील पाहणं गरजेचं आहे. धावून तर 4 धावा काढलेल्या आहेत, परंतु पंचांचा निर्णय अटक्यापर्यंत येईल की या बॉलच्या पाठीमागे किती धावा. या बॉलची पाहणी नक्की केली जाईल की या बॉलच्या पाठीमागे किती धावा आहेत. 4 धावा मिळणार या बॉलच्या पाठीमागे. पहिल्याच बॉलवरती अक्षरशः 4 धावा धावून काढलेल्या आहेत प्रशांत वाघ आणि गणेश देवरे यांनी. 23 धावांचं लक्ष आहे. फिल्डिंग चांगली करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल शिवतेज पारंबे टीमला. आणखीन एक चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक पुढे आले होते, टप्पा पडल्यानंतर त्यांच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे पाहायला मिळालाय. आणखीन 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 6 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावांचं माफक लक्ष आहे आणि या माफक लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रशांत वाघ पहिल्याच बॉल पासून आक्रमक रूप धारण करतायत. टप्पा पडल्यानंतर पाण्यामध्ये बॉल अडकला गेला आणि त्यानंतर बॉलने वेग कमी घेतला, काढून घेतला वेग आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये कारण बॅटची टॉपेज लागली. त्यानंतर यष्टीरक्षकाने बॉलला चांगल्या प्रकारे अडवलं गेलं. 7 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 14 बॉलच्या पाठीमागे अजूनही 16 धावांची आवश्यकता. हा बॉल देखील खराब बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. खरं तर कुठेतरी या मॅच मध्ये अमोल शेडगे यांची कमतरता भासली मी म्हणेन पारंबे टीमसाठी. पहिल्या 2 मॅच मध्ये अमोल शेडगे यांनी तुफानी विस्फोटक खेळी साकारले होते.
परंतु महत्वाच्या मॅच मध्ये ते या मॅच मध्ये उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यानंतर कुठेतरी पारंबी टीमची बॅटिंग लाईनअप आहे ना ती थोडीशी खराब पाहायला मिळाले आणि त्याचाच फायदा दैवत टीमने घेतलेला आहे. अमोल शेडगे असतात तर नक्कीच चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं, धावा आल्या असत्या, परंतु त्यावेळेला ते या मॅच मध्ये नाही खेळत आणि म्हणूनच थोडस 22 धावांपर्यंतच पारंबे टीमला थांबता आलं. फुलटॉसचा बॉल ताकदीच्या जोरावरती फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हाय हँड्सअप बिग षटकार गणेश देवरे यांच्या बॅट मधून. बॅटची स्विंग खूप चांगली होती, ताकदीच्या जोरावरती परफेक्ट मिडल ऑफ बॅट केली आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. बारा बॉलच्या पाठीमागे 9 धावांची आवश्यकता. राकेश गाडगे आलेले आहेत गोलंदाजीच्या रनम्यावरती. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक फसले, त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला पूर्णपणे बीट केलं, फसवलं बॉलने आणि बॉलने मात्र सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी चौकार. तर इथून पुढे फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आणि या वेळेला मोठा ब्लास्ट आलाय की काय, विजयाला गवसणी घालणारा फक्त एकच धाव आहे. असं वाटलं होतं की हा षटकार आहे, परंतु बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. हा बॉल डॉट आलेला आहे. कोणतीही धाव मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बिमरचा बॉल आहे, कमरेच्या वरती हा बॉल ठेवला होता. आता फक्त 3च धावांची आवश्यकता. विजयाचा षटकार आलाय, षटकारांची मोहर लावलेली आहे. प्रशांत वाघ यांच्या बॅट मधून आलाय विजयाला गवसणी घालणारा एक लांब लचक षटकार. आणि SGCA चॅम्पियन ट्रॉफी मध्ये फायनल मध्ये प्रवास केलाय दैवत टीमने. अभिनंदन दैवत टीम, मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. हार्ड लक बॅड लक टीम शिवतेज पारंबे.